पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेअंतर्गत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार खात्यामार्फत राबवण्यात येत असलेल्या कर्जमाफी प्रक्रियेत देवळाली प्रवरा सोसायटीच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आलंय। पहिल्या टप्प्यातील पात्र लाभार्थ्यांपैकी 436 शेतकरी लाभार्थ्यांची 4,14,34,306 रुपये कर्जमाफीची रक्कम वर्ग झाली असून संबंधित रकमेचा यादीनुसार तपशील तपासण्याचे तसेच जमा खर्चाचे काम बँक पातळीवर सुरू आहे। कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीसाठी नगराध्यक्ष सत्यजित कदम, सोसायटीचे चेअरमन, संचालक मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचाऱ्यांनी रात्रंदिवस काम करून शासनाच्या पोर्टलवर लाभार्थी शेतकऱ्यांची झिरो क्लिअरन्ससह आवश्यक माहिती अचूकपणे अपलोड केली आहे। योजनेच्या दुसऱ्या यादीत देवळाली प्रवरा सोसायटीच्या पहिल्या टप्प्यातील जवळपास 620 लाभार्थी शेतकऱ्यांची नावे प्रसिद्ध झाले। याबाबत तांत्रिक त्रुटीबद्दल जिल्हाधिकारी आणि जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक यांची समक्ष भेट घेऊन नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी पाठपुरावा केला होता। दरम्यान कर्जमाफी प्रक्रियेतील तांत्रिक बाबींचा विपर्यास करून गावातील शेतकऱ्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करण्याचे काम काही विरोधकांकडून केलं जात असल्याचा आरोप वरखडे यांनी सोसायटीची कोणतीही चूक नसताना पूर्ण माहिती न घेता संस्थेची बदनामी करणं योग्य नसल्याचं स्पष्ट केलंय। कर्जमाफीची रक्कम आंदोलनाच्या इशाऱ्यामुळे आली असा दावा करून पेढे वाटप करण्याचे बालिश राजकारण काही जण करत असल्याचं संचालक उत्तम मुसमाडे यांनी म्हटलंय। नमस्कार, मी मंजा पोरकडे। महाराष्ट्र शासनाने जी कर्जमाफी केलेली आहे होती त्या कर्जमाफीमध्ये आम्ही पाठपुरावा करून बँकेला पूर्णपणे आमच्या सेक्रेटरी गटाने आणि मॅनेजरनी पाठपुरावा केला आणि सगळं पेपर पूर्ण करून दिले, परंतु बँकेच्या काही तांत्रिक त्रुटीमुळं ते कर्जमाफीचं 2 दिवस पुढं ढकललं। पण काही विरोधकांनी अशी अफवा उडवली का सोसायटीचं पेपर पूर्ण नाही झाले आणि सोसायटीमुळे ते पैसे मागे गेलेत। तसं काही नसतानाही सोसायटीची बदनामी केली आणि मॅनेजरशी पण असे याच्या आर्याच्या भाषेत बोलून गेले। परंतु असो, त्यांचं काम ते करतील, आमचं काम आम्हाला करायचं आहे। शेतकऱ्याच्या हितासाठी आमच्या नेत्यांनी जे आम्हाला सांगितलं आहे की कुठलाही राग रोष न धरता शेतकऱ्यांच्या हितासाठी जेवढं लढता येईल तेवढं लढायचं, या हिशोबाने आम्ही लढलो पूर्णपणे। आता ही कर्जमाफी जे कालचे परत पैसे आलेत बँकेमध्ये जमा झालेत, त्याप्रमाणे पुढील कारवाई आम्ही सगळं संचालक मंडळ आणि आमचे कर्मचारी करीत आहोत। नमस्कार। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना महाराष्ट्र शासनाने लागू केलेली आहे। त्यानुसार त्याबद्दल मी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब व त्यांचे सहकारी यांचे मी आभार व्यक्त करतो। त्याचप्रमाणे देवळाली सोसायटीला 620 लाभार्थ्यांना सभासद लाभार्थी पात्र झालेले आहेत। पैकी KYC झालेले सभासदांची रक्कम आपल्या संस्थेकडे काही तांत्रिक त्रुटीमुळे वर्ग होण्यास उशीर झाला, परंतु गावातील काही विरोधकांनी त्याचं राजकारण करून आणि संस्थेची बदनामी आणि बँकेची बदनामी केली आणि व्यवस्थापकाला म्हणे जर संस्था जबाबदार असेल तर आम्हाला संस्थेच्या विरोधात आंदोलन करून संस्थेची बदनामी करण्याचा प्रयत्न केला, त्याचा मी जाहीर निषेध करतो। परंतु आम्ही संचालक मंडळांनी आमचे नेते आमदार चंद्रशेखर पाटील कदम, देवळाली प्रवरा नगरपालिकेचे नगराध्यक्ष सत्यजित पाटील कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क साधून आणि ती त्रुटी आहे ती दुरुस्त करण्यास भाग पाडून आणि आपल्या खात्यामध्ये काल संध्याकाळी 6 वाजता आपल्या पात्र सभासदांची रक्कम जमा झालेली आहे। तेव्हा मी सभासदांना एकच आवाहन करतो, कोणाच्याही भूलथापांना बळी न पडता आपण संस्थेत येऊन आपल्या खात्यावरील रकमेची शहानिशा करून घ्यावी आणि संस्थेत सहकार्य करावं। आणि काही विरोधकांनी गावामध्ये पेढे वाटून आमच्या लढ्याला यश आलं, हे जे केलेलं आहे कृत्य हे निंदनीय आहे। गावचं राजकारण गावापुरतं मर्यादित असावं आणि शेतकऱ्यांच्या हिताचं असावं असा मी आताचा माणूस आहे। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी।